शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारला आश्वासनाचा विसर पडला असल्याचा टोला लगावण्यात आलेला आहे। कर्जमाफीची अवकात नसल्याचं शेतकऱ्यांना सांगावं असं वडेट्टीवारांनी आव्हान दिलंय। केवळ मतांसाठी आश्वासनं दिली असल्याचा घणाघात वडेट्टीवारांकडून करण्यात आलाय। शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। दरम्यान शुक्रवारी अजित पवारांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत थकीत पीक कर्ज भरण्याची तंबी दिलेली होती। त्यावरून विजय वडेट्टीवारांनी हा हल्लाबोल केला आहे। कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। कारण 7,20,000 कोटीचा 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो। आम्ही म्हणजे तो सरकार। ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे। या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही। फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता। एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना। खुर्ची काही परमनंट नाहीये। ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे।